आज टॉक टाइम मध्ये आपण वेगवेगळ्या हेअर कट्स बद्दल बोलतोय. हेअर स्टायलिस्ट आणि एस्थेटिशियन रुक्मिणी होनावर आपल्या बरोबर आहेत. मॅम एक फोन आलाय, स्वप्नील आपल्या बरोबर आहे. बोला स्वप्नील. मॅडम हॅलो. बोला. मॅडम माझे केस जन्मापासूनच थोडे कर्ली आहेत, तर ते मला स्ट्रेट आणि सिल्की करायचे आहेत, तर ते होऊ शकतात का? आणि जर होऊ शकत असतील तर म्हणजे त्याचा उपाय काय? स्वप्नील, असं आहे की तू कुरळे केस जेंट्सचे आपण जर लांब वाढवायचे असतील तर स्ट्रेट करू शकतो, पण शॉर्ट केस स्ट्रेट करण्यात काहीच पॉइंट नाही. मग त्याच्यापेक्षा मी असं सजेस्ट करेन की शॉर्ट हेअरकट घ्यायचा, म्हणजे ते कर्ल्स निघून जातात. आणि आता तर शॉर्ट केसांची पुरुषांची फॅशनच आहे, तर शॉर्ट केस करून जर व्यवस्थित एक हेअरकट घेतला तर दॅट इज मोर सुटेबल, म्हणजे लांब वाढवण्यापेक्षा. मॅम एक फोन आलाय, दीपाली वाड आपल्या बरोबर आहेत. बोला दीपाली. दीपाली तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो, माझे केस ना ऍक्च्युली ड्राय. हॅलो. बोला बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा. माझे केस ड्राय आणि वेवी आहेत. हा. आणि म्हणजे कधी कधी फ्रीजी होतात. मी कंडिशनर वगैरे सगळं वापरते, पण कधी कधी चांगले बसतात आणि कधी कधी एकदम फ्रीजी वाटतात. तर त्याच्यासाठी मी काही करू शकते का? ऍक्च्युली ते खूप कर्ली पण नाहीयेत आणि एकदम स्ट्रेट पण नाहीयेत. दीपाली, मुख्य म्हणजे घरी कुठचे प्रॉडक्ट्स वापरायचे ते माहिती करून घेतली पाहिजे. तुम्ही कुठच्या सलॉनमध्ये जाता तिकडनं तर चांगला शॅम्पू वापरणं, कंडिशनर वापरणं, त्याच्यानंतर काही स्टायलिंग प्रॉडक्ट्स असतात. तर स्टायलिंग प्रॉडक्ट्समुळे तो फ्रीज निघून जातं. तर ते घरी प्रॉडक्ट्स वापरणं खूप महत्त्वाचं असतं. आणि स्वतःवर थोडासा 5 मिनिटं वेळ देऊन थोडंसं ड्रायरनी हे ड्राय केले केस तरी सुद्धा सरळ होऊ शकतात. आणि आपण जो हेअरकट घेतलेला असतो ती स्टाईल आपण मेंटेन करू शकतो. अच्छा मॅम, एक फोन आलेला आहे, शीतल आपल्या बरोबर आहे. बोला शीतल. हॅलो. बोला. हा, मी एक 2 वर्ष अगोदर टेम्पररी स्ट्रेटनिंग केलं होतं. त्या दिवसापासून माझे जे स्प्लिट एंड्स झाले, मला खूप जणांनी सजेस्ट पण केलं की ट्रिमिंग करून ते स्प्लिट एंड्स निघतात किंवा अप्लाय सम कंडिशन्स वगैरे, पण ते माझे अजूनही स्प्लिट एंड्स गेलेले नाहीयेत. तर मग त्याच्यावरती काही वेगळं ट्रीटमेंट होऊ शकतं का? शीतल, एकदा टेम्पररी स्ट्रेटनिंग करून कधीच केसाला स्प्लिट एंड्स येणार नाहीत. ते नेहमी आपण केस कसे हँडल करतो त्याच्यावर पण खूप अवलंबून असतं. तर स्प्लिट एंड्ससाठी बेस्ट इज कापून टाकायचं ते स्प्लिट एंड्स. आणि मग चांगले कंडिशनर, तुम्ही कोंब कुठची वापरता ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रशिंग करणं, कोंब कुठचं वापरणं, नंतर रब करायचं नाहीत केस धुतल्यानंतर, किंवा ओले केस सारखे सारखे विंचरायचे नाहीत. या गोष्टीमुळे सुद्धा स्प्लिट एंड होऊ शकतात. तर ते स्प्लिट एंड काढून मग चांगले प्रॉडक्ट्स वापरले तर केस चांगले दिसतील. मॅम तुम्ही आता म्हणाले की कोंब कुठचे वापरायचे हे पण इम्पॉर्टंट आहे, पण कोण कुठचे योग्य आहेत कोंब? म्हणजे कोम्स कसं वर्षोनवर्ष तीच कोंब नाही वापरायची, कारण त्याला कधी कधी प्लास्टिक पण खराब होतं आणि त्यात केस अडकून तुटतात. तर चांगल्या अँटी कोम्स पण मिळतात ज्याच्यामुळे स्टॅटिक होत नाही केसांना. आणि खूप बारीक ब्रश पण वापरायचे नाहीत. मग आधी मोठ्या कोम्स वापरून टँगल्स काढून घ्यायची, मग केस विंचरताना सिरम लावायचं, म्हणजे ते आपोआप डिटँगलिंग होतं. आणि केस नेहमी विंचरताना खालून सुरुवात करायची. केस म्हणजे इकडे जर नॉट्स असतील तर त्याच्या खालून कोंब करायला सुरुवात केली की ऑटोमॅटिक नॉट्स निघून येतात. आता एक छोटीशी टिप आहे, पण ते जर नेहमी काळजी घेतली तर स्प्लिट एंड्स होणार नाही. अच्छा, एक फोन आलेला आहे, सोनल आपल्या बरोबर आहे. बोला सोनल. हा नमस्कार, मी सोनल बोलते. बोला. हा, मी ऍक्च्युली माझे केस ना रूट पासून गळतायत पूर्ण. मी स्विमिंग लावायच्या आधी मी ऑइलिंग करायची 2-2 दिवसांनी, तर तेव्हा नाही गळायचे. ऑइलिंग नाही केली का गळायचे, पण स्विमिंग नंतर असं झाले की ऑइलिंग केली तरी पण गळतात आणि रूट पासून निघतात आणि एकदम बंच मध्ये निघतात आणि खूपच पातळ झालेत केस. सोनाली, केस गळणं हा फक्त एका गोष्टीमुळे केस गळत नाहीत, त्याला अनेक कारणं असतात. म्हणजे तुमचे हार्मोनल चेंजेस, त्याच्यानंतर काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर, किंवा तुम्ही कसं हँडल करता केस, आणि तुम्ही तुमचं न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही प्रोटीन्स वगैरे व्यवस्थित घेता की नाही. एक ठराविक एजमध्ये आपलं डाएटकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळायला लागतात. तर तेल किंवा स्विमिंग ह्याच्यामुळे केस गळणं हे सगळं चुकीचे समजुती आहेत. म्हणजे केस गळायला लागले की तुम्ही त्याचं मूळ कारण शोधून घ्यायला पाहिजे. आपला आहाराचा पण तेवढाच त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. एक फोन आलेला आहे, किशोर आपल्या बरोबर आहे. बोला किशोर. हॅलो मॅडम.
काही दीड दोन वर्षाआधी मला टायफॉइड झाला होता. तर टायफॉइड मध्ये माझ्या डोक्यावरती थोडेफार समोरचे जे केस आहे ना थोडे पातळ झालेले अजून पण ते व्यवस्थित नाही होते. टायफॉइड मुळे केस गळणं किशोर इज अ कॉमन थिंग. म्हणजे काही जसं म्हटलं मी काही आजारपणामुळे केस गळतात तसं जॉन्डिस टायफॉइड ह्या आजारानंतर खूप जणांचे केस गळतात. आणि पुरुषांचं कसं असतं की ते एक मेल बॉल्डिंग पॅटर्न असते. म्हणजे काही ठराविक वयानंतर अनुवंशिक कारणामुळे तुमचे केस गळून जातात आणि बॉल्डिंग येतं म्हणजे टक्कल पडायला लागतं. त्याच्यावर काहीच अजूनपर्यंत उपाय निघालेला नाहीये. पण तुम्ही जे केस असतात ते तुम्ही जास्त दिवस टिकवू शकता. त्याच्यासाठी स्टिम्युलेशन म्हणजे मसाजेस घेणं किंवा चांगले प्रॉडक्ट्स वापरणं ह्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे एकदा का केस गळायला लागले की त्याच्यावर सुद्धा ते मेंटेन उरलेले केस असतात खास करून पुरुषांना ते मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. हेअर कट्स आणि त्याविषयी केसांबद्दलच्या समस्यांविषयी आपण असेच बोलणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाईममध्ये आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.